आता कहाणी आहे आणखी एका आरोपाची। हा आरोप केलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी। अनिल परबांनी माजी मंत्री रामदास कदम यांची पत्नी आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर बार असल्याचा आरोप केला। पोलिसांनी या बारवर धाड टाकली आणि 22 बारबाला ताब्यात घेतल्या असंही त्यांनी आपल्या आरोपात म्हटलं। या आरोपांवर कदम पितापुत्र नेमकं काय म्हणतात, त्यांचं काय उत्तर आहे, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, पाहूया वेदांत नेपचा खास रिपोर्ट। मुंबईच्या कांदिवलीतला हा सावली बार, हा बार आहे राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे। पण याच बारमध्ये मे महिन्यात पोलिसांनी एक कारवाई केली। त्या कारवाईची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परबांनी विधान परिषदेत दिली आणि रडारवर आले माजी मंत्री रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम। मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे। हे सावली बार अँड रेस्टॉरंट, या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये 30 मे 2025 ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर 12 यांनी रेड केली। बारबाला 22 गिराईक, 4 ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले। या लोकांवरती गुन्हा दाखल झाला। मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे। मग त्या स्टेटमेंट वाचलं। त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम, ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत। अनिल परबांनी असे थेट आरोप करत सरकारला धारेवर धरलं। अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय। काय चाललंय महाराष्ट्रात? तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देताय, धडे सांगताय। या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत, या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री डान्स बार चालतो। मला तर माहिती मिळाली आहे तो पिकअप पॉइंट आहे, तिकडे पिकअप पॉइंट आहे, तिकडनं मुली उचलल्या जातात, तिकडनं तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे। आपण मला जास्त चौकशी करायला लावाल, मी अजून खोलात जाईल। दरम्यान या कारवाईनंतर हा बार बंद करण्यात आला। या ठिकाणच्या मॅनेजरचा जबाब नोंदवण्यात आला आणि या जबाबामध्ये जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये या सावली बारचा जो परवाना आहे तो ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे। ज्योती रामदास कदम या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी आहेत। त्यामुळे अशा प्रकारे गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावानं चालणारा हा बार आणि त्यामध्ये पोलिसांकडनं होणारी कारवाई आणि त्या बारबालांना ताब्यात घेतलं, हे प्रकरण मोठं गंभीर असल्याचं अनिल परबांनी समोर आणलं आणि त्याची सत्यता आपण या ठिकाणी कांदिवलीमध्ये येऊन आपण इथे या सावली बारच्या इथे आलेलो आहोत आणि सावली बार बंद असल्याचं आपल्या निदर्शनास आलं। कदमांच्या नावे असलेल्या बारवर जी धाड टाकण्यात आली त्यावेळच्या FIR मध्ये काय काय होतं तेही पहा। कांदिवलीतल्या सावली बारवर 30 मे 2025 रोजी धाड टाकण्यात आली। सावली बार गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने 30 मेच्या रात्री 10:50 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बारवर कारवाई सुरू होती। या धाडीवेळी बारमध्ये 22 बारबाला, 25 ग्राहक आणि 3 कर्मचारी होते। काही बारबाला आणि ग्राहक अश्लील नृत्य करत असल्याचं निदर्शनास आलं। छाप्यानंतर वेटर, कॅशियर आणि मॅनेजर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे असं मॅनेजरचा जबाब आहे। धाडीनंतर समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आम्ही थेट रामदास कदमांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी हा बार पत्नीच्याच नावे असल्याचं कबूल केलं। पण त्यानंतर ते काय म्हणाले तुम्हीच ऐका। कलम 8 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे, अग्रीमेंट करून ज्याला चालवायला दिलेली असेल तो जबाबदार असतो। डान्स बारचा जो ऍक्ट आहे तो असा आहे, इतका स्पष्ट आहे तो। आणि असं पोलिसांनी जर चुकीचा FIR घेतला असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल, निश्चितपणे होईल। मालक माझी पत्नी आहेत पण ठीक आहे, पण चालवणारा व्यक्ती तिसरा आहे। या प्रकरणी अनिल परबांनी गृहराज्यमंत्री असलेले रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली। दादांत खोटे आरोप तर केलेलेच आहेत, परंतु पुरावे पण कसे खोटे आहेत हे मी देखील नक्की सिद्ध करून दाखवेन। आज मी एवढंच म्हणेन, योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन।
पुराव्यानिशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत. फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने, फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ह्याच्या नावाखाली ज्या गोष्टी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत, त्याचं जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर योग्य वेळी मी देईन. या सगळ्या प्रकरणानंतर रामदास कदमांनी अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलंय. इतकंच नव्हे तर योगेश कदमांनी वाशीमधल्या बारवर कारवाईचे आदेश दिल्यानं अनिल परबांनी सुडापोटी हे सगळे आरोप केल्याचा दावा रामदास कदमांनी केलाय. फक्त रामदास कदमला कुठं बदनाम करता येते का? आम्ही वकिलाचा सल्ला घेऊन यावरती अनिल परबावरती अब्रू नुकसानचा दावा टाकता येतो का ते देखील आम्ही पाहतोय. फक्त रामदास कदमला कुठं बदनाम करता येते का? आम्ही वकिलाचा सल्ला घेऊन यावरती अनिल परबावरती अब्रू नुकसानचा दावा टाकता येतो का ते देखील आम्ही पाहतोय. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांपेक्षा संजय गायकवाडांचा राडा, संजय शिरसाटांचा व्हिडिओ, पडळकर आव्हाड समर्थकांची फ्रीस्टाईल हाणामारी हे आणि असे अनेक मुद्दे गाजले ज्यांचा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी काडीचाही संबंध नव्हता. त्यात अनिल परबांच्या आरोपांचीही भर पडली आहे. त्यामुळे ही नेते मंडळी वैयक्तिक उणीधुणी काढणं, आरोप प्रत्यारोप करणं, पक्षांतर्गत संघर्ष मध्ये आणणं यासाठी किती वेळ खर्ची घालतात आणि सभागृहात जनतेचे प्रश्न किती मांडतात हा खरं तर संशोधनाचा विषय ठरावा. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई.